गाईज, स्वागत आहे तुमचं वर्ल्ड विथ साक्षीच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग खूप महिन्याने ब्लॉग येतो, जवळजवळ 5-6 महिन्याने ब्लॉग येत असेल. कारण की आम्ही जॉबलाच असं नाईटला लागलो आहे, त्याच्यामुळे टाईमच भेटत नाही. शनिवार रविवार भलेच सुट्टी असते आम्हाला, पण झोपण्यातच दिवस जातो. सो आजचा आमची पिकनिक आहे, फॅमिली पिकनिक आहे. आम्ही 4 जणच आहे फक्त. तर आम्ही चाललो शिर्डीला. तर शिर्डी टू मुंबई आणि मुंबई टू शिर्डी हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलवर माझ्या दिसेल. सो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप जास्त ब्लॉग शेअर करा. तर आता आम्ही ऑलरेडी पोचलो आहे आम्ही लोक सायनला. सायनवरूनच आमची लक्झरी आहे, तर लक्झरीवरून आम्ही लोक जाणार आहे शिर्डी. तर आता स्टॉप घेत जाणार आहे. सो अजून तरी आलेली नाही आहे, तर बघू आता कधी येते. तोपर्यंत आम्ही लोक थांबलो आहे, नाश्ता वगैरे करून झाला आहे आमचा. तरी बघू आता परत अजून काय खायला भेटलं तर, कारण की प्रवासात तो चटरपटर चालूच असतं. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी पण आपले सबस्क्रायबर अजून वाढवा. चॅनल शेअर करा आणि ब्लॉग पूर्ण बघा. थँक्यू. मम्मी आणि मम्मीची मम्मी म्हणजे आई. ही मम्मी आणि ही आई. आई हाय कर, असं कर, हाय हाय. सो फायनली प्रवासाला सुरुवात झालेली आहे आमच्या मुंबई टू शिर्डीच्या. तर आता बघूया आपण किती वेळात काय पोचतोय तिकडे. सो व्लॉग बघत राहा आणि असाच कंटिन्यू करत राहा. तर आम्ही लोक फायनली पोचलेलो आहे शिर्डीला. तर एक 10-15 मिनटात आम्ही लोक पोचू. आणि शिर्डीमध्ये एंटर झाल्यावर आम्हाला ट्रॅफिक भेटले, तर त्याच्यामुळे खूप टाईम गेला. आणि तिथूनच उतरल्यावर आम्हा लोकांना 20 रुपीज शेअर भेटली ऑटो. त्याच्यावरून आम्ही पोचलो शाही आश्रमला. पर पर्सन त्यांनी 20 घेतले. सो फायनली आम्ही पोचलेलो आहेत. तर आता मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठले रूम बुक केले काय, आणि एकदम कमी बजेटमध्ये आणि छान. ते तुम्हालाही समजेल. ऑनलाईन आधीच आम्ही मुंबईपासून बुक केले साई आश्रम भक्तिनिवासमध्ये. तर ह्याचा कॅम्पस तर खूप मोठा आहे. एंट्री तर एक नंबर आहे, तुम्हाला दाखवते नंतर. आधी पहिला आम्ही लोक, कारण की आम्हाला दर्शन पण करायचं आहे, पहिला आम्ही जातो आहे, आधी रूमवर जातो आहे. सो आता पहिला आपण आधी रूमवर जाऊया, फ्रेश वगैरे होऊया आणि मग नंतर भेटूया आरामात. कारण की दर्शनाला पण फोन अलाउड नाही, पण फोन आम्ही घेऊन जाणार आहे. कारण की तिथे लॉकर तर आहे ठेवायला. बिकॉज मी फर्स्ट टाईम आलेली ऑफिस फ्रेंड्सबरोबर, तर ती ॲक्च्युली तो पण ब्लॉग होता माझा, पण त्याचा ऑडिओच गेला. तर एक क्लिप जर होती, मी ठेवलेली आहे एक क्लिप आठवण म्हणून. ट्रेनने गेलेलो होतो आम्ही, मी फर्स्ट टाईम ट्रॅव्हल केलेलं त्यांच्याबरोबर. तर मी ती एक क्लिप एंडला दाखवेन. सो ब्लॉग आता कंटिन्यू करूया आपण. आणि आधी आपण फ्रेश होऊया आधी. आणि मम्मीने आता पुढे गेले आणि मी आणि आई पाठी आहेत, दोघी चालतोय. आई तर पूर्ण दमले, खूपच ट्रॅफिक आम्हाला नंतर भेटलं, त्यामुळे खूप टाईम गेला. तर आतमध्ये एंट्री करताच साईबाबांचं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. आणि आम्हाला येतानाच ऑलरेडी दर्शन झालेलं होतं. तर आता आपण जाऊया. आमची आई पण येणार होती. आई म्हणजे ही आजी आहे माझी, तर तिला आम्ही लोक आई बोलतो, कारण की पहिल्यापासून सवय लागली आम्हा लोकांना आई बोलायची. जातो आता. आणि बघा, हे काउंटर आहे, तर इथे तुम्ही रूम बुक करू शकता. रिसेप्शन आहे इथे रूम बुक तुम्ही करू शकता. तर आम्ही तर ऑनलाईन केलं आहे, तरी पण आम्हाला आधार कार्ड सांगितलेले आणायला, ओरिजिनल आणि झेरॉक्स पण सांगितलेले. तर मी तुम्हाला माहिती देईन त्याची, की कुठे काय बुक केले मी. आणि हे आम्ही मुंबईलाच केले, ते पण ऑफलाईन जाऊन केलेले, दादरला आहे ते. सो आपण बघूया पुढे, तोपर्यंत जरा आपण आराम करूया आता. त्याची प्रोसेस पण खूप मोठी आहे. ते डॉक्युमेंट जे आम्ही घेऊन आलो घरातून, झेरॉक्स वगैरे काढून, ते इथे व्हेरीफाय करतात आणि मग नंतर तिकडे जाऊन की वगैरे देतात. सो आधी ते डॉक्युमेंट आता व्हेरीफाय होते. वाटतंय कुठेतरी गव्हर्नमेंटच्या कामाला आलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे, पण ते होतंच, बरोबर आहे. तर इथे आपल्याला आता की भेटेल आणि आपण रूमवर जाऊया, आधी फ्रेश वगैरे होऊया. म्हणजे मला रूम पण दाखवेन केवढा मोठा आहे, काय आहे, बेड वगैरे सर्व.
आणि रूम कसा वाटला काय वाटला कमेंट करून पण नक्की सांगा. तुम्हाला आवडलं असेल हे तर तुम्ही नक्की इथेच व्हिजिट करा शिर्डीला आलात तर. ते रूम आम्हाला विंग दिले, कोणती विंग आहे ती, तर आपण तिथे आता जाऊया. सांगा तुम्हाला चावी तर खूप भारी आहे, मस्त चावी आहे. चावीवर पण लिहिलं आहे श्री साईबाबा ए ट्रस्ट शिर्डी आणि D103 विंग आपली D आहे. सो आपण जाऊया आता. आणि हे आपल्याला त्या लोकांनीच दिलं आहे. सो आता आपण पहिला आधी जाऊया आणि किती खर्च काय टोटली झाला हे पण मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगेन. सो ब्लॉग कंटिन्यू करा. आणि हा कॅम्पस फिरू तेवढा मोठा आहे, हे बघा. आता आम्ही लोक इथून परत बाहेर येऊन परत हा रोड, खूप भारी कॅम्पस आहे. रात्री तर मस्त वाईब येणार आहे इथं फिरायला, छान. पण थंडी पण तेवढीच असणार आहे. चल आणि बघा इथे बसायला पण जागा आहे. इथे मस्त झाडाच्या इथे असं त्या लोकांनी बसवले. काय हां इथे आहे, ओके. म्हणजे बघा इथे सर्विस होय, म्हणजे टेन्शन नाही. इथे नाश्ता पण आम्हाला भेटेल सकाळचा, जो तुम्हाला माहिती असेल कोणता नाश्ता असतो तो. फूड पॅकेट, अन्नप्रसाद पॅकेट. सो इथे लाईन वगैरे पण त्यासाठी जागा आहे, म्हणजे टेन्शन नाही का त्याच्यात सर्व होऊन जाते. म्हणजे रूममध्ये जिथे आपण रूम बुक करतो आहे तिकडे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि ह्याचे बहुतेक पार्ट 2 येतील, कारण की मी दर्शन झालं की आता हा ब्लॉग एंड करणार आहे. बिकॉज आम्ही लोक उद्याही फिरायला जाणार आहे, तर ते कुठे ते तुम्हाला दिसेल. सो पार्ट 2 येतील आणि तोही ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग असणार आहे. आणि त्याच्यात तर तुम्हाला टोटली खर्च येईल, कारण की शिर्डीला आल्यावर ते एक करायचंच असतं. सो तुम्ही आता नेक्स्ट ब्लॉगमध्येच बघा तो. पण सध्या तरी हा ब्लॉग कंटिन्यू करूया. आणि आता इथे चहा पियायचं, ती लोकं पितात, मी चहा पित नाही. आणि बहुतेक हे सर्व शिर्डीतच बघायला भेटेल. ही कॉफीची आहे, ती 3 रुपये कॉफी आहे. आणि कॉफीचा वास तर बापरे खूप भारी आहे, म्हणजे ती खूपच वाटतं, मस्त वास आहे. असं वाटतं की 2-3 अजून पिऊ कॉफी. पण आधी सध्या एक आपण कॉफी पिऊया. कॉफी पिऊन आम्ही लोक निघालेलो आहे आता विंगमध्ये जायला, जी आमची मी तुम्हाला बोलली जी D विंग आहे तिकडे. आणि हे बघा एक नंबर काय भारी, असं वाटतं कुठेतरी बाहेरच आलो आहे. हे बघा विंगचे त्यांनी जे लेटर आहे ते बघा कसे भारी. आणि ही बिल्डिंग आहे D विंगची, 3रा माळा आहे. हां लिफ्टनेच जाऊया. आणि इथे लिफ्ट पण आहे, एक चांगली गोष्ट आहे. लिफ्टने आपण जाऊया 3rd फ्लोअरला आहे. फ्लोअर 3 मजलीच आहे बिल्डिंग. परत इथे वरती आल्यावर रजिस्ट्रेशन करतात. बापरे हे बघूनच वैताग आला आता. पण ठीक आहे, चांगलं आहे. पण एक गोष्ट पटली नाही आम्हाला, तर ते तुम्हाला मी सांगते ब्लॉगमध्ये काय येते. रूमची माहिती देतानाच सांगते, रूमची इन्फॉर्मेशन देतानाच तुम्हाला सांगते की कोणती गोष्ट ती आहे. आणि आता रूम बघा तुम्ही. आणि हे आहे रूम. उठ वाव, हे 3 बेड आहेत बाबा. सो गाईज फायनली आम्ही मस्तपैकी असं रेडी झालेलो आहे. मी तुम्हाला आउटफिटमध्ये नंतर दाखवते. कुर्ताच आहे सिम्पल, कारण की आम्ही लोक उद्या पण बाहेर जाणार आहे, तर उद्याला पण ड्रेस आहे. आणि उद्या कुठे काय जाणार आहे तो पार्ट 2 येणार आहे शिर्डीचा. सो आता मस्तपैकी आम्ही लोक चाललो दर्शनाला. सर्व मस्त फ्रेश होऊन रेडी झालेत, तर आता आम्ही लोक निघू. आणि तेही लाईट आहे, पण ती लाईट डिस्को करते, पूर्ण ब्लीच करते. मी तुम्हाला दाखवते बघा. सो म्हणून हे बंदच ठेवलं बेटर आहे. त्याच्यापेक्षा आपण ठीक आहे, उजेड येतोय आपल्याला मस्तपैकी छान. तर हे बघा, हे कपडे सगळे इथे काढून ठेवलेत पसारा.
आणि आता आम्ही लोक निघू जायचं. आणि आई पण मस्तपैकी तयार झाले. डन. तू इथे बघ. ही मम्मी पण रेडी झाली. तर आम्ही लोक आता चाललो आहे दर्शनाला. आम्ही लोक बाहेर आलो आहे रूमच्या. आणि मी तुम्हाला एंट्री बोललेली खूप भारी आहे हॉटेलची, भक्त निवासची. आश्रम तिथे जो आहे तो मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने. छान भारी आहे. सो असा हा व्ह्यू आहे. एक खूप म्हणजे खूप भारी आहे व्ह्यू हा. आणि हा गेट आहे बाहेर एक्झिटचा. सो आता आम्ही लोक जरा इथे फोटोज काढू आणि मग निघू. आता इथे मंदिरात पोहोचलो आहे आणि आता पहिला फोन लॉकरमध्ये ठेवतो कारण की आता दर्शन घ्यायचं आहे आम्हाला. तर आपण भेटू थोड्या वेळाने. सो ब्लॉग कंटिन्यू करा. आणि लॉकर पण इथेच आहे. आणि इथे कोण तुम्हाला बाहेर बोलेल ना की लॉकर आहेत, खरंच अजिबात विश्वास ठेवू नका. इथे गव्हर्नमेंटचे लॉकर आहेत. खूप मोठा स्कॅम करतात ही लोक. 1000 रुपये घेतात असं तसं गंडून. तर त्याच्यामुळेच इथे लॉकर फ्रीमध्ये असतात आणि चांगले सेफ असतात. त्याच्यामुळे इथेच ठेवा. आता आम्ही फोन ठेवूया. सो थोड्या वेळाने भेटू. सो गाईज आमचं आत्ताच दर्शन झालं आहे आणि खूप गर्दी होती. गर्दी म्हणजे गुरुवार होता. गुरुवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती. पण दर्शन तर खूप म्हणजे खूप भारी झालं. मस्त झालं. भले 2 तास आम्हाला लाईनमध्ये थांबावं लागलं. दर्शन मस्त झालं. आणि आता आम्ही चाललो आहे प्रसाद द्यायला. तर आजच्या सोबत जेवून घेऊ आणि मग ब्लॉग. ऑलरेडी लेट झालं आहे कारण की आता बंद होईल प्रसाद आला. पण कारण की आम्हाला तिथे दर्शनालाच गर्दी झाली आणि ते काउंटर पण बंद झालं आहे. पण जेवणाच्या कुपन आम्हाला ऑलरेडी आधीच भेटलं आहे कारण की दर्शन जसं घेऊ तसंच कुपन तिथे देतात. तर त्याच्यामुळे हे आपला कुपन आपण देऊ आता 2. कसं वाटतंय मम्मी दर्शन घेऊन? ही लोक मी आत्ताच ह्या वर्षी जाऊन आली ऑफिस फ्रेंड्स बरोबर. ते एका दिवसाचीच पिकनिक होती आमची. असं स्टेला नव्हतं आलो. हां हे लोक 5 आणि मी पण यांच्याबरोबर 5 वर्षाने चालली कारण की आजच आम्ही आत्ताच ह्याच वर्षी आलो ना मम्मा. प्रसादालयाच्या इथूनच जेवण झाल्यावर बाहेरूनच ट्रस्टीची बस होती. ती पण फ्रीमध्ये होती. सो त्याच्यातूनच आम्ही आलो. थंडी आणि या थंडीतून सगळे बुट्टा खातो आता. ॲक्च्युली आम्हाला इथे दूध पियायचं होतं पण त्याला बोलतात 20-25 मिनटं जाणार. त्याच्यामुळे आता हे आम्ही घेतलं. हे आता हे घेऊ मला आणि दादाला. आणि खूप जास्ती थंडी आहे. त्यात आम्ही स्वेटर काहीच घातलेलं नाही कारण की आम्हाला वाटलं आधी दर्शन करून नंतर येऊ परत. पण लेट. सो गाईज आता मस्त की आम्ही घरी आलो आहे फिरून दर्शन करून जेवून वगैरे मस्त. आणि जेवण पण आम्ही लोकांनी खाल्लं कारण की गरम होतं आणि थंडी पण खूप लागत होती. बेकार थंडी. आता मस्तपैकी स्वेटर वगैरे घातलं आहे आणि आता मस्तपैकी झोपू. तर पहिली गोष्ट मला रूमचं सांगायचं होतं. तर आम्ही लोक राहिलो शाही आश्रममध्ये. तर शाही आश्रमची बुकिंग जी होती ती आम्ही दादर TTवरून केली. तिथे साई संस्था आहे तिथून आम्ही बुक केला रूम तिथूनच. तर तुम्हाला ते लोक फोटो सर्व दाखवतील. तर त्याच्यावरून तुम्ही ते बुक करू शकतात. पण ऑनलाईनच बुक करा कारण की इथे येऊन खूप प्रॉब्लेम्स होतात कारण की रूम भेटत नाही. तर आम्ही सर्व ते ऑनलाईनच केलं आणि आम्हाला 2 डेजचे म्हणजे 2 नाईटचे आमचे किती झाले 700 काहीतरी झाले. पण रूम पण मस्त. आणि त्याच्याबरोबर एका रूममध्ये 4 जण राहू शकतात. एकदम स्पेसफुली आहे आणि एक्स्ट्रा गादी पण ती लोक देतात पण त्याचे चार्जेस घेतात ते लोक. सो तुम्हाला हे कसं वाटलं काय वाटलं हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. खूप जास्त आम्ही फिरलो एन्जॉय केला. आणि पार्ट 2 पण येणार आहे. तर पार्ट 2 पण ह्याचा उद्या येणार कारण की उद्या आम्ही लोक चाललो शनी शिंगणापूरला. तर तो ब्लॉग वेगळा येणार आहे. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा. आणि असं कंटिन्यू जरा फिरायला जरा जाऊ दे. मग मस्तपैकी असे व्लॉग येतील. असेच लांब फिरायला जाऊ दे फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर. तर मस्तपैकी असे व्लॉग येतील. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा.